म्हणून गा पंडुसुता, जैसे सकामा न जिणवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता, न तरवे जीवा. उभी आहे 96, अध्याय आहे 7. अर्थ असा आहे की अर्जुना, ज्याप्रमाणे कामुक पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे ही माया नदी जीवाला स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. ही ओवी वाचताना आपल्या डोळ्यासमोर अनेक अशा पुरुषांची चरित्रे सहजच येतात. त्यात उत्तानपाद राजाची गोष्ट आपल्याला आठवते. महाभारतातला शंतनू राजा आठवतो. आणि असे कितीतरी लोक की ते आपल्या म्हणजे अगदी राजा दशरथाचा सुद्धा ह्यात विचार करायला हरकत नाही की हे लोक आपल्या स्त्री पुढे म्हणजे आपल्या पत्नी पुढे काहीही बोलू शकत नाही, किंवा तिने जर हट्ट केला तर त्यांना पूर्वावाच लागतो. ते त्यावेळेला स्वतःची सत्ता किंवा आपलं पौरुष या सगळ्या गोष्टी विसरून जातात. कारण हे कामुक पुरुष जे असतात ते त्या स्त्रीच्या अगदी अत्यंत अधीन असे झालेले असतात. आता ही जी गोष्ट सांगणार आहे ती राजा शंतनूची आहे. शंतनू राजा एकदा फिरत फिरत नदीकाठी गेले असता. नदीकाठी म्हणजे गंगा नदीच्या काठी. आणि त्यावेळी त्याला त्या गंगेच्या प्रवाहात एक अत्यंत सुंदर स्त्री दिसली. राजा शंतनू तिच्याकडे पाहत होता आणि तो तिला काहीतरी म्हणणार, एवढ्यात ती गुप्त झाली. म्हणजे ती त्या नदी प्रवाहात विरघळून गेली असं म्हणायलाही हरकत नाही. असं 2दा-3दा झालं. आणि मग एक दिवस राजा शंतनूने अगदी धाडस करून त्या स्त्रीला हाका मारलं आणि तिला म्हणला, हे देवी, तू कोण आहेस? मला तू खूप आवडतेस. तू माझा पती म्हणून स्वीकार करशील का? मी या देशाचा राजा आहे, माझं नाव आहे शंतनू. ती जी स्त्री होती ती हसली. ती म्हणाली की मी तुमचा स्वीकार करीन, पण माझी एक अट आहे. तो म्हणला की त्यांनी आता राजा होता, खरं तर त्यांनी आधी विचार करायला पाहिजे, पण अशा वेळी विचार वगैरे माणसाला काही सुचत नाही. तो म्हणला, नाही नाही, सांग, तू काय म्हणशील ते मी करायला तयार आहे. आता राजाने असं वचन दिल्यावर तिने सांगितलं की मी पत्नी म्हणून तुमच्या इथे येईन, तुमच्या बरोबर राहीन, पण मला तुम्ही कधीही तू हे का केलंस किंवा काय करतेस अशा प्रकारच्या किंवा अशा अर्थाचा प्रश्न विचारायचा नाही. ज्यावेळी तुम्ही मला असा प्रश्न विचाराल त्यावेळी मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. मी कोणताही मागचा पुढचा विचार करणार नाही. राजा म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुझी ही अट मान्य करतो. आणि मग ती जी स्त्री होती तर ती खरी तर प्रत्यक्ष गंगा होती. त्या गंगेने स्त्रीचं रूप घेतलेलं होतं आणि ती गंगा शंतनूच्या बरोबर त्याच्या राजमहालात आली, त्याची पत्नी म्हणून राहू लागली. छान दिवस चालले होते, त्यांचे वैवाहिक जीवनही सुंदर चाललेलं होतं. राजा अगदी लक्षात ठेवून तिला कोणताही प्रश्न विचारायच्या आधी 10 वेळा विचार करायचा आणि तिला का, केव्हा, कशाला असे काही प्रश्न विचारायचा. असं करता करता ह्या गंगेला दिवस गेले. आता तिला बाळ होणार होतं, राज्याला वारस मिळणार होता. राजाला खूप आनंद झाला. तिची सर्वतोपरी तो काळजी घेत होता आणि दिसामासांनी पोटातील गर्भ वाढू लागला. 9 महिने पूर्ण झाले आणि गंगा प्रसूत झाली. प्रसूत होता क्षणी तिने ते नवजात अभ्रक म्हणजे ते आपलं स्वतःचं मूल हातात घेतलं, पदराखाली धरलं आणि ती राजवाड्यातनं तडक चालत 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 गंगा किनारी आली. गंगा तीरावर येऊन तिने ते जे बाळ झालं होतं ते गंगेत सोडून दिलं आणि ती परत आली. तर आता राजाला काही कळेना की हे बाळ कुठे गेलं, काय झालं. आता ही ओली बाळंतीण होती. राजा तिच्या पाठोपाठ गेला पण होता, पण तिने ते बाळ नदीत सोडून दिलेलं पाहिलं तरी आपल्या अटीप्रमाणे तो गप्प बसला. असं 1दा 2दा 3दा नाही तर चक्क 7 वेळा झालं.
आता प्रत्येक वेळी हा राजा ह्या गंगेच्या अटीला मान तुपवत होता आणि त्याचं खरोखर तिच्या पुढे काही चालत नव्हतं, कारण त्यांनी ती अट मान्य केली होती. तो तिच्या संपूर्ण अधीन झालेला होता. आणि काय झालं, 8व्या वेळी ती पुन्हा गरोदर राहिली, तिला दिवस राहिले आणि दिसामासांनी बाळ वाढू लागलं आणि ती बाळंतीण झाली. तिला 8वाही पुत्र झाला. तिने तो नेहमीप्रमाणे तो पुत्र घेतला आणि ती गंगातीर निघाली. गंगातीरी जात असतानाच राजाने तिला अडवले आणि तिला सांगितलं की तू हे काय करतेस, तू आतापर्यंत माझे 7 पुत्र ह्या गंगेत टाकून दिलेस, ही तुझी काय पद्धत आहे, हे तू का असं करतेस, ह्या पुत्राला तू तसं करू नको, ह्याला तरी तू वाचव, मला एवढी भीक घाल वगैरे वगैरे. आता असं म्हटल्यावर अर्थातच राजा शंतनूनी तिला अनेक प्रश्न विचारले होते आणि त्यांनी त्या गंगेने जी काही अट त्याला घातलेली होती ती तिने मोडली. म्हणजे राजाने मोडली आणि मग त्या गंगेने त्या मुलाला राजाच्या हातात दिलं आणि ती निघून गेली आणि ती गंगा प्रवाहात गुप्त झाली. अशा रीतीने राजाला नवजात अभ्रकाला हातात देऊन ती गंगा निघून गेली. आता ह्या मुलाचा सांभाळ करणं तर ह्या राजा शंतनूला प्राप्तच होतं. त्याच्याप्रमाणे त्यांनी त्या मुलाचा सांभाळ केला, त्याला छान शिक्षण दिलं. त्याचं नाव देवव्रत असं ठेवलं होतं. हा देवव्रत अतिशय म्हणजे देखणा तर होताच, पण अतिशय शूर, वीर आणि असा सगळाच होता. आणि मधल्या काळात ह्या गंगेनी तो जेव्हा 4-5 वर्षाचा झाला तेव्हा सांगितलं की ह्या बाळाला माझ्याकडे दे, त्याला मी शिकवून सवरून तुझ्याकडे परत देईन. आणि ती त्या बाळाला घेऊन गेली आणि ह्या गंगेनी अक्षरशः त्या देवव्रताला सर्व प्रकारचं शिक्षण दिलं आणि देवव्रत चांगला मोठा म्हणजे जवळजवळ तरुण अवस्थेत पुन्हा परत आपल्या राज्यात आला. शंतनू राजाला खूप आनंद झाला. आणि काय झालं, आता एवढ्यावर ही गोष्ट खरं तर थांबलेली नाहीये. आता मुलगा तरुण झालेला आहे, तो वयात आलेला आहे, तो देखणा झाला आहेच आणि आता त्याला यौवराज्याभिषेक करायचा आहे, हा भावी राजा आहे, हे सगळं हा शंतनू आपल्या मनाशी ठरवत होता. आणि एके दिवशी काय झालं, एके दिवशी हा परत गंगा किनारी आला आणि तेव्हा एक दाशरथ राजाची म्हणजे कोळ्याची मुलगी किंवा त्या कोळी राजाची मुलगी जी सत्यवती तिचं नाव होतं किंवा, तर ती बोट चालवत होती, होडी चालवत होती. तिच्या सौंदर्याने हा राजा भाळला आणि तो सगळं आपलं राजेपण वगैरे विसरला, आपला तरुण मुलगा विसरला आणि तो तिला म्हणाला की मला तू फार आवडली आहेस आणि तू माझ्याशी लग्न करशील का? तर ती म्हणली की मी लग्न करायला मग तर मी, माझे वडील आहेत, तुम्ही माझ्या वडिलांना येऊन भेटा, कारण तुमच्या राजे लोकांवर आमचा विश्वास नाही, तुम्ही काय कधी कसे वागाल आम्हाला माहिती नाही, तुम्ही माझ्या वडिलांना येऊन भेटा. त्याप्रमाणे शंतनू राजा तिच्या वडिलांना भेटला. अर्थात तिच्या वडिलांनी विवाहाला मान्यता दिली, पण त्यांनी एक अट घातली की हे बघ राजा, मला बाकीचं काही माहित नाही, माझी मुलगी तुझ्याकडे तुझी पत्नी म्हणून येणार आहे, म्हणजे ती राणी म्हणून येणार आहे, तर हिला होणारा मुलगाच तुझ्या राज्याचा वारस झाला पाहिजे. ही अट जर तुला मान्य असेल तरच माझी मुलगी तुझ्याशी विवाह करेल. आता राजा खूप विचारात पडला, कारण त्याला आधीचाच एक तरुण आणि कर्तबगार आणि शूरवीर असलेला असा देवव्रत नावाचा मुलगा होता. आता त्याला डावलून किंवा त्याचा हा राज्यावरचा अधिकार गमावून नवीन येणाऱ्या या स्त्रीसाठी आपण असा शब्द देणे योग्य आहे की नाही ह्याचा तो विचार करत होता. पण ह्या राजाला त्या मुलीचं म्हणजे त्या ज्या हिचं मत्स्यगंधेचं किंवा ती जी कोण दाशरथ राजाची मुलगी होती तिचं अगदी सारखं ध्यानच लागलं. राजाला रात्र रात्र झोप लागायची नाही, ती सतत त्याच्या डोळ्यासमोर यायची आणि त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागली. आता हा जो देवव्रत होता हा खरंच मोठा झाला होता, समंजस तर होताच, आणि त्याला आपल्या वडिलांची ही सगळी स्थिती पाहवेना आणि त्यांनी विचारलं की तात तुमच्याला झालंय काय, तुम्ही असे का दिसताय? तर आता मुलाला हे कसं सांगावं असंही त्याला प्रश्न पडला.
पण त्यांनी जेव्हा खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की बाबा रे, असं असं झालेलं आहे आणि ती माझ्या खूप मनात भरली आहे आणि तिच्या आठवणीमध्ये मी झुरतो आहे. पण तिने अशी अट घातली आहे, ती मान्य करू का नको असा मला संभ्रम पडला आहे. तेव्हा या देवव्रतांनी सांगितलं की तुम्ही तिची अट अगदी निशंकपणे मान्य करा आणि तिला आपली पत्नी करून घेऊन या. आता झालं, मग राजा गेला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलांनी परवानगी दिली आहे. तर तो जो तिचे वडील होते आणि ती मुलगी होती ती अतिशय हुशार होती, चतुर होती आणि ती म्हणाली की तसं नाही, मला त्या मुलाला भेटावं लागेल आणि आत्ता त्या मुलांनी जरी राज्यावरचा हक्क सोडला असला तरी त्याला होणारी पुढची जी प्रजा आहे, त्यांची मुलं आहेत, ती ह्या राज्यावर हक्क सांगणारच की. म्हणजे मग परत माझ्या नातवंडांच्या कपाळी काय येईल, दास्यत्व येईल. तर ते मला नकोय. आता मात्र ही अट ऐकल्यावर राजाला काय करावं सुचेना. ही तर मनातनं जात नव्हती, ही तर त्याला हवीच होती. आणि जेव्हा देवव्रताला हे कळलं तेव्हा देवव्रतांनी येऊन सांगितलं की ठीक आहे, मी लग्न करणार नाही, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. असं सांगितल्यावर मग मात्र या राजाला ती त्याची जी काही आवडती बायको होती ती मिळाली. आता इथे एक लक्षात घ्या की एवढ्या मोठा मुलगा आपल्या पदरी असताना ह्या राजाने त्या एका क्षुल्लक मुलीसाठी किंवा त्या होणाऱ्या पत्नीसाठी आपल्या मुलाला आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली, तरी त्याला थांबवलं नाही की तू असं करू नकोस की तुझ्या आयुष्यपणाला लावून मला हे सुख हवंय असं नाही. पण कामुक काय असतो, जो कामुक माणूस असतो तो हा सगळा विवेक विसरून जातो आणि त्याला फक्त ती सतत सतत ती स्त्री म्हणजे अगदी तीच आठवत असते आणि दुसरा काहीही त्याला विचार सुचत नाही. आणि म्हणून तोही त्या म्हणजे जे देवव्रतांनी जी काही प्रतिज्ञा केलेली असते तिला विरोध न करता त्या मुलीशी लग्न करून आपल्या राज्यात येतो. पुढे ह्याच देवव्रताला भीष्म असे नाव पडले, कारण त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती ती तशीच होती. अर्थात ह्या प्रतिज्ञेने त्या राजाचं किंवा त्या राज्याचं पुढे काय नुकसान झालं किंवा फायदा झाला ही सगळी गोष्ट वेगळी आहे. पण इतक्या मोठ्या वयाला सुद्धा आपल्याला संयम बाळगता येत नाही हे ह्या राजाच्या लक्षात आलं नाही आणि तो त्या स्त्रीच्या शब्दाखातर या सगळ्या गोष्टीला तयार झाला. अशी ही महाभारतातली गोष्ट आहे.